राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना। या योजनेमार्फत दर महिन्याला राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपये दिले जातात। नुकतेच तुम्हाला आता 20व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळाले, म्हणजे तो हप्ता होता फेब्रुवारीचा, जो तुम्हाला मार्च महिन्यात देण्यात आला। आता मार्च महिन्याचे 1500 रुपये राहिलेले आहेत मागील महिन्याचे, तर तो हप्ता आहे 21वा हप्ता। आणि हा जो चालू महिना आहे हा एप्रिल महिना, म्हणजे मार्च हप्ता आणि एप्रिल हप्ता 21वा आणि 22वा हप्ता, या 2 महिन्याचे आता एकत्र वाटप, त्याबद्दल सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींनो आलेली आहे आणि ती अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। किती बहिणींना या 2 महिन्याचे वाटप सुरुवात झाली, तुम्हाला आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही एक काम करा, या व्हिडिओला तर आताच लाईक करा, पुढे तुम्हाला वेळ मिळणार नाही, जास्त लांब व्हिडिओ नाही, छोटासा व्हिडिओ आहे। चॅनल देखील सबस्क्राइब करा नवीन असाल तर। चला फायनली आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया। हे बघा, लाडक्या बहिणींना 21वा हप्ता आणि 22वा हप्ता एकत्र वाटप, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आणि या 2 महिन्याचे जरी आपण बघितलं तर मग किती होतात, 3000 रुपये, बरोबर ना लाडक्या बहिणींनो। 2 महिन्याचे 1500 प्रमाणे 3000 रुपये वाटप लाडक्या बहिणींना, ही सर्वात मोठी खुशखबर आहे। आता किती जिल्ह्यात वाटप झाली, GR आला, त्यामध्ये किती निधी आला, या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त पूर्ण बघा, सर्व माहिती भेटणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर पण आहेत। अजून नवीन अपडेट आहेत, नवीन निर्णय घेण्यात आले आहेत, ते सर्व निर्णय सांगतो आजच्या अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगतो। बघा, आता डायरेक्ट मी तुम्हाला मेन मुद्द्याची माहिती देतो इथे। 21वा आणि 22वा हप्ता किती जिल्ह्यात वाटप झाला, सुरुवात झाली का, जरी तुम्हाला आला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता कधी जमा होईल सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आता ही अपडेट तर आलेली आहे, 21वा हप्ता एकत्र वाटप। चला याबद्दल आता जे काही अपडेट आता खुलासा आलेला आहे, महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, खुशखबर आलेली आहे, ती अपडेट बघूया। पहिले हे बघा, एक पहिले निराशाजनक बातमी आहे, थोडी टेन्शन देणारी बातमी आहे, सर्वांसाठी टेन्शन देणार नाही, काही बहिणींसाठी टेन्शन देणारी बातमी आहे। हे बघा, या योजनेतून आतापर्यंत जवळपास 71 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे। किती, 71 लाख। तर 71 लाख बहिणींचे अर्ज बाद झालेले आहेत, म्हणजे एवढ्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे। आता कारण तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे, हप्ता बंद होण्याचे कारण तुम्हाला माहितीच आहे। तुमच्याकडे 4 व्हीलर वाहन असेल तर हप्ता बंद होईल, 4 चाकी वाहन असेल तर हप्ता बंद होईल, इन्कम टॅक्स तुम्ही भरत असाल तर हप्ता बंद होईल, तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तरी हप्ता बंद होईल, तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तरी हप्ता बंद होणार आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त असेल तरी हप्ता बंद होणार आहे। तरी काही निकष आहेत आणि घरात 2 पेक्षा जास्त जण लाभ घेत असेल तर एका जणाचा लाभ बंद होईल, हे संपूर्ण निकष लाडकी बहीण योजनेमध्ये आहेत आणि त्यामुळेच 71 लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत। आतापर्यंत जेव्हापासून योजना सुरू झाली नाही, जेव्हापासून योजना सुरू झाल्या आहेत तेव्हापासून आतापर्यंत एवढे अर्ज बाद झालेले आहेत, एवढ्या बहिणींचा हप्ता बंद झाल्याचं आपल्याला इथे चित्र पाहायला मिळत आहे। चला ठीक आहे, ही माहिती समजली, पुढे बघा आता महत्त्वाची माहिती। सर्वात महत्त्वाची माहिती बघा, आता महिलांना 30 एप्रिल पर्यंत आपल्या KYC मध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। काय झालं होतं, KYC सर्वांना करायला सांगितली होती, परंतु भरपूर बहिणींनी KYC केली, KYC करून देखील हप्ता आला नाही, हप्ता थांबला। काही बहिणींचे 6000 थांबले 4 महिन्याचे, काही बहिणींचे 3 महिन्याचे 4500 रुपये थांबले, 6000 थांबले, अशा पद्धतीने हप्ते थांबले। नोव्हेंबर पासून हप्ताच मिळाला नाही, तर भरपूर बहिणी प्रश्न विचारतात की आम्हाला हप्ता का मिळाला नाही, आम्ही KYC केली होती। हे बघा, त्या बहिणींनी KYC केली, तुम्ही KYC केली असेल बहिणींनो, परंतु त्यामध्ये तुम्ही चूक केली होती, त्यामुळेच तुम्हाला आता दुरुस्तीचं ऑप्शन देण्यात आलेला आहे। 31 मार्च पर्यंत मुदत दिली होती, परंतु ती मुदत संपल्यानंतर आता पुन्हा मुदत देण्यात आलेली आहे 30 एप्रिल पर्यंत। 30 एप्रिल पर्यंत तुम्ही अजून KYC मध्ये दुरुस्ती करू शकता, ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांनी दुरुस्ती करा। लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार क्रमांक टाका, तिथे कॅप्चा कोड असतो तो पण टाका, त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांची बरोबर उत्तर द्या, तुमची KYC सक्सेसफुली होऊन जाईल, दुरुस्ती होऊन जाईल। 30 एप्रिल पर्यंत सर्वांना आता अजून मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळे ज्या ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले असतील त्यांनी पटकन जा, वेबसाईटवरती जा आणि
ई केवायसी दुरुस्ती करून घ्या. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण ते करू शकता. ओके, तर हा एक निर्णय मला खूप आवडलेला आहे, कारण मी मागणी पण केली होती की मुदतवाढ अजून द्यायला पाहिजे, कारण भरपूर बहिणींनी ई केवायसी दुरुस्ती केलेली नाही. आणि शेवटी शासनाने पुन्हा 30 एप्रिलपर्यंत इथे केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी संधी दिलेली आहे. चला ठीक आहे, ही माहिती समजली तुम्हाला. पुढील अपडेट बघा आता सर्वात महत्वाची अपडेट आता प्राप्त माहितीनुसार, ही माहिती आत्ताच आलेली आहे बघा लाडक्या बहिणींनो. हे बघा आत्ताच आलेली आहे माहिती. आता प्राप्त माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पात्र महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होऊ शकतात. बघा आता अधिकृत माहिती जरी आलेली नसली तरी या बातमीमध्ये आता दम वाटत आहे, कारण ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे आणि ही माहिती आत्ताच प्राप्त झालेली आहे. नुकतीच आत्ताच ही माहिती आलेली आहे आणि मी लगेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. आताच ही माहिती आलेली आहे. आणि हे बघा मागील महिन्याचे म्हणजे 21वा हप्ता तो मार्च महिन्याचा हप्ता आहे. म्हणजे 21वा हप्ता मार्च आणि आता हा चालू महिन्याचा 22वा हप्ता एप्रिल. म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे तुम्हाला किती रक्कम तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होतील? 3,000 रुपये. 1500 प्रमाणे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता महत्वाचा तुमचा सवाल असेल की हे वाटप सुरुवात झाली का? तुमचा हा प्रश्न आहे. सुरुवात झाली का? किती जिल्ह्यात आले? अजून वाटप सुरुवात झालेली नाही. परंतु मी तुम्हाला निराश करणार नाही. वाटप कोणत्या दिवशी आणि कधीपर्यंत होऊ शकते ते मी सांगतो तुम्हाला. हे बघा आता एक अंदाजित माहिती आलेली आहे आणि मागील हप्त्यांचा विचार केल्यानंतर मागील हप्तेनुसार कोणकोणत्या तारखेला दिले जातात आणि कशा पोझिशनमध्ये कशा पद्धतीने हप्ते दिले जात आहे ते संपूर्ण अभ्यास केल्यानंतर अपडेट बाहेर आलेले आहे. 15 ते 20 एप्रिल दरम्यान, हे बघा तुम्हाला तारीख सांगते मी, 15 ते 20 एप्रिल दरम्यान हप्ता येऊ शकतो. ही अधिकृत माहिती नाही, परंतु विश्वसनीय सूत्र आणि जो काही मागील अंदाज आहे तो काढल्यानंतर ही अपडेट मिळत आहे की 15 ते 20 एप्रिल दरम्यान 15 ते 20 एप्रिल दरम्यान हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार लाडक्या बहिणींनो. अंदाजित आहे ही माहिती 15 ते 20 ची, बरं ही माहिती अंदाजित आहे. परंतु 3,000 रुपये संदर्भात आताच प्राप्त माहितीनुसार विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे, त्यामुळे या माहितीमध्ये आपण विश्वास ठेवू शकतो. परंतु 15 आणि 20 तारखेपर्यंत हे फक्त एक अंदाज काढलेला आहे. तो सांगता येईल त्यापेक्षा पुढे पण जाऊ शकते तारीख किंवा मागे पण येऊ शकते तारीख, परंतु अंदाज तर एकच आहे. 15 ते 20 एप्रिल दरम्यान हप्ता 100% येणार आहे असं बोललं जात आहे. बघू आता हप्ता आल्यावर कळेल. GR येऊ द्या, GR आल्यावर पण कळेल. आणि हे 3,000 रुपये पण बोललं जात आहे. हे पण आता जे काही सूत्र आहेत किंवा ज्यांनी विश्वसनीय सूत्रांनी माहिती आताच काढलेली आहे, जे 3,000 रुपये बोललं जात आहे त्याबद्दल पण GR आल्यावर, अधिकृत माहिती आल्यावरच कळेल. ओके ठीक आहे बहिणींनो, 15 ते 20 एप्रिल पर्यंत वाट बघूया, तेव्हा तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे. जर हे 2 महिन्याचे आले तर ठीक आहे, नाही तर मार्च महिन्याचे 1,500 रुपये पण मार्च महिन्याचे 1,500 रुपये पण येऊ शकतात, सांगतात नाही. बघू आता अधिकृत माहिती येऊ द्या, GR वगैरे येऊ द्या, संपूर्ण कळेल. आणि हे बघा ई केवायसी दुरुस्ती करा बरं. 30 एप्रिल पर्यंत मुदत आहे. 30 एप्रिल पर्यंत लवकरात लवकर तुम्ही ई केवायसी दुरुस्ती करा. ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे. चला ठीक आहे, या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आत्ताच आलेल्या होत्या, त्यामुळे या तुम्हाला मी दिल्या. कामाची माहिती होती त्यामुळे तुम्हाला दिल्या. चला ठीक आहे, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.